Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the second lecture about the chapter Financial Planning. This is part of a video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Okay, so in the previous lecture we had just begun the chapter GST, and I have told you, given you some basic ideas about what is GST, okay, then what is full form of this? You know, it is Goods and Service Tax. Goods and Service Tax. Okay. Now you should understand what is goods and what is service. Okay. You know, goods means what? Which you can touch. For example, chocolate, then ice cream, bread, butter. These are goods, right? Which you can touch. And there are services given by government or by any. See, you are given various services. On that also they charge the taxes. Okay, so accounting services are there, then educational services are there, transport service is there. Okay, all these are various services and those also are taxed. म्हणून आपणाला गुड्स म्हणजे काय, ज्यांना आपण टच करू शकतो ते गुड्स, वस्तू म्हणजे. बर, त्याच्यानंतर आपण असं बघितलं की या जीएसटीचे दोन भाग केले गेले. व्हॉट वॉज फर्स्ट वन? इट वॉज CGST आणि सेकंड वन वॉज SGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दिस इज पेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे देशाचं जे सरकार आहे, देश पातळीवर जे सरकार आहे, भारत सरकार, त्याला हा पैसा पे होतो. आणि स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट GST म्हणजे राज्य सरकारकडे हा पैसा जातो. याच्यापूर्वी म्हणजे GST अस्तित्वात येण्यापूर्वी 1 जुलै 2017ला GST अस्तित्वात आला. या टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. 1 जुलै कधी GST अस्तित्वात आला? 2017. मग त्याच्यापूर्वी काय होतं, कोणकोणते टॅक्सेस होते, प्रत्येक राज्यामध्ये टॅक्स आकारण्याची कॅल्क्युलेशन्स वेगळी होती. पण GSTमुळे काय कन्सेप्ट अस्तित्वात आला? वन नेशन, वन टॅक्स, वन मार्केट. दिस आयडिया केम इन टू एक्झिस्टन्स. आणि आणखी एक आपण टर्म बघितली होती, GSTIN. सी, वी शुड गेट कन्व्हर्संट विथ दीज टर्म्स. GSTIN म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा प्रत्येकाकडे पाहिजे का? नाही. तो कुणाला असला पाहिजे? ज्याचं गेल्या वर्षीचं जे फायनान्शियल इयर आहे. फायनान्शियल इयर कुठून कुठपर्यंत असतं? वी शुड नो. इट इज फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च. हे जे फायनान्शियल इयर आहे. आता तुम्ही समजा, आता या वर्षीचं उदाहरण घेतलं तर तुम्ही आता 2021च्या, म्हणजे हे जे रेकॉर्डिंग मी करतो आहे ते 2021च्या जूनमध्ये माझं चालू आहे. म्हणजे लास्ट फायनान्शियल इयर कोणतं असणार एखाद्या व्यापाराच्या बाबतीमध्ये? तर 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021. या फायनान्शियल इयरमध्ये जर त्या व्यापाराची किंवा त्या डीलरचं जे काही उलाढाल आहे, वार्षिक उलाढाल आहे, उलाढाल म्हणजे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या, खरेदी आली, विक्री आली, सर्व जे काही त्या सर्व व्यापारामध्ये जी काही आर्थिक गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत त्याला सर्व वार्षिक उलाढाल असं आपण म्हणणार. तर ती जर ग्रेटर दॅन 20 लाख असेल तर आपणाला, त्या माणसाला, त्या डीलरला GSTIN हा मेंडेटरी आहे. मेंडेटरी म्हणजेच कंपल्सरी आहे. ही मस्ट हॅव दॅट GSTIN. लक्षात घ्या. कसं आहे बघा, हे झालं आर्थिक वर्ष. तुम्हाला माहिती आहे अकॅडमिक इयर आपलं 20 जूनला साधारण ते सुरू होतं आणि 31 मेपर्यंत ते चालू राहतं. बरोबर ना. असं अकॅडमिक इयर आहे, कॅलेंडर इयर आहे, जे 1 जानेवारीला सुरू होतं, 31 डिसेंबरला संपतं.
ही वेगवेगळी ही इयर्स आहेत. तसं हे आर्थिक वर्ष आहे. त्या गेल्या आर्थिक वर्षामध्ये ज्याची वार्षिक उलाढाल मोर दॅन 20 lakhs आहे अशा व्यापाराला GSTIN कंपल्सरी असतो. हे तुम्हाला त्याच्यातून माहिती पाहिजे. मग हा GSTIN कसा असतो? ओके, हा कसा असतो बघा. इट हॅज 15 अल्फा न्यूमरिक. बघा, आय विल राईट इट हिअर इन प्रॉपर वर्ड्स. ओके, GSTIN हा काय प्रकार आहे हे आता आपल्याला कळलं. मग ह्या GSTIN बद्दल आणखी काय माहिती पाहिजे बघा तुम्हाला. तर तो जो GSTIN आहे, GSTIN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, तो कसा असतो बघा. 15 अल्फा न्यूमरिक. त्याच्यामध्ये 15 अल्फा न्यूमरिक्स असतात. अल्फा न्यूमरिक या शब्दाचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये 15 जे शब्द म्हणजे त्याची जी विड्थ असेल, लांबी त्या GSTINची ती 15 असते आणि ते अल्फा न्यूमरिक असतात. म्हणजेच काय, अल्फा म्हणजे अल्फाबेटिक म्हणजे A to Z आणि पुढे न्यूमरिक म्हणजे नंबर्स. त्यामुळे अल्फाबेट्स आणि नंबर्स मिळून जो काही तयार होतो बंच, त्यालाच म्हणतात अल्फा न्यूमरिक. किती असतात हे? 15. मग त्याच्यामध्ये काय आहे बघा, 15 अल्फा न्यूमरिक्स असतात असं आपण म्हटलं. इट इन्क्लूड्स 10 डिजिट पॅन ऑफ द डीलर. पॅन म्हणजे काय, पॅन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत बरोबर ना. पॅन नंबर जो असतो ना तो त्याचा 10 आकडे त्याच्यामध्ये ते असतात आणि 10 डिजिट पॅन नंबर. आणि मग म्हणजे आता समजा तो जर असा असेल, त्याचा जो GSTIN आहे तो समजा असा असेल 27. त्याच्यानंतर समजा ABCDE. एक उदाहरण, हे एक एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण. नंतर समजा 1 2 3 4. आणि मग त्याच्यानंतर समजा आपण पुस्तकात तुमच्या जे उदाहरण दिले ना तेच आपण घेऊया. त्याच्यानंतर समजा तो असा असेल HIZ5. ओके, बघा हे 2 आणि हे 5 7 आणि हे 4 11 आणि हे 4 15 असं 15 त्याची लेंथ असते. ओके, आता त्याच्यामध्ये काय झालं बघा, त्याच्यामध्ये पुन्हा भाग आहे. त्याच्यामध्ये पुन्हा भाग आहे. आता हे पहिलं बघा, हे 27. ओके, त्याच्यानंतर तुमचं पॅन जो असतो ना तो किती असतो बघा. बघा आता ह्याच्यामध्ये कसं झालं बघा, हा जो पहिला आहे 2 डिजिट फॉर स्टेट कोड, हा जो आहे 27 हा स्टेट कोड आहे. हिअर 27 इज द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचं स्टेट कोड 27 आहे. त्यामुळे इथे नेहमी आपल्या महाराष्ट्रातले जे काही उत्पादक असतील, जे काही डीलर्स असतील, त्यांचा जो GSTIN असेल इट विल बिगिन विथ 27. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो आहे म्हणजे 10 डिजिट पॅन ऑफ द फर्म. म्हणजे हे जे पुढचे 10 आहेत ABCDE हे 5 झाले. त्याच्यानंतर 1 2 3 4 आणि H हे जे आहे ना इथपर्यंत, दिस इज पॅन नंबर. नंतर हे झालं स्टेट कोड. स्टेट कोड, पॅन नंबर आणि पुढे जे आहे दॅट इज युनिफॉर्म फॉर ऑल. युनिफॉर्म फॉर ऑल काय, हा जो पुढचा आहे दिस इज युनिफॉर्म फॉर ऑल. आणि चेक सम डिजिट कन्फर्म्स द व्हॅलिडिटी ऑफ GSTIN when entered on GST portal. ओके, सो Z5 इथे जे आहे ना Z5 दॅट इज व्हॉट, इट इज चेक सम डिजिट. चेक सम डिजिट. तेव्हा अशा प्रकारे
हे तुमचं GSTIN जो आहे तो ब्रेक केला जातो. हे तुम्हाला नीट माहिती पाहिजे. काय आहे बघा, देर आर सर्टन पार्ट्स ऑफ दॅट. पहिलं जे आहे GSTIN, आधी तुम्हाला काय काय माहिती पाहिजे लक्षात घ्या. GSTIN हॅज 15 अल्फा न्यूमरिक्स, 15 तिथे त्याची लेंथ असणार. ओके, 10 डिजिट पॅन नंबर त्या डीलरचा तिथे असतो. 27ने इथे सुरुवात झाली. महाराष्ट्रातला कुठलाही डीलर असेल तर इट विल बिगिन विथ 27, कारण 27 हे स्टेट कोड आहे. सर 27 दिस इज अ 2 digit फॉर स्टेट कोड. हिअर 27 इज द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. पुढचे जे 10 तुम्हाला दिसत आहेत ABCDE हे 5 झाले आणि 1 2 3 4 H हे जे मी एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. हा झाला पॅन नंबर. त्याच्यानंतर I, राईट, इट इज युनिफॉर्म फॉर ऑल, सर्वांना तो I म्हणजे इंडिया. आणि मग Z5 हे जे आहे ना, इट इज अ चेक सम डिजिट, confirms the validity of GSTIN when entered on GST portal. So this is how this total GSTIN, which is having length 15, is divided into parts. I hope you understood. आता ह्याच्यामध्ये कसं होतं बघा की HSN कोड असा एक तिथे आहे आणि SSC, या 2 टर्म्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो आय विल इरेज दिस पार्ट and we will go for next terms. As I told, we are understanding terms that will be used in calculations of GST and all that. तर HSN कोड एक असणार आहे. HSN कोड असं GSTची जी इनव्हॉइस तुम्ही बघाल, there will be something called HSN कोड. ओके, what is this HSN कोड? त्याचा फुल फॉर्म असा आहे, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. सी, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. That is why it is HSN code. All goods are classified by giving numerical code. Every good that you purchase, it is classified. There is some method of classifying those goods. Okay, giving some numerical code. प्रत्येक जी काही वस्तू आपण खरेदी करत असतो, विकत असतात ते डीलर्स, it is classified. Okay, giving some numerical code. आणि that numerical म्हणजे numbers. That is HSN code. हे HSN कोड जेव्हा तुम्ही इनव्हॉइस बघाल, GSTची पावती ज्यावेळी बघाल त्यावेळी त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसणार. त्यामुळे HSN कोड हा विषय लक्षात घ्या. आफ्टर दॅट वी हॅव टू स्टडी व्हॉट इज SAC. SAC त्याचा फुल फॉर्म आहे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. दिस इज सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिस अकाउंटिंग कोड. That is why it is SAC. Okay, the rate of GST for goods and service items are different. मग GST किती आकारला जातो ते गुड्सवर अवलंबून आहे. कोणत्या गुड्सवर किती GST आकारला जातो आणि त्याची जी रेंज आहे ती 0%. काही गुड्सवर नो GST ॲट ऑल, 0% GST. आणि मॅक्सिमम GST दॅट इज 28%. On some goods they means the rule is GST will be 28% on some goods. On some goods it is, त्याला वेगवेगळ्या लेवल्स आहेत, 0%, 5%, etc. etc. So that we will understand whenever we will actually learn all these things. At present असं आपण लक्षात घ्या, electricity, then petrol, electricity at present, whenever this book is written, electricity, then petrol, okay, then we have diesel, etc. Okay, they are not under the purview of GST. On these things GST is not
लेव्हीड, ज्यांच्यावर GST आकारला जात नाही, या ज्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या की या सर्व ज्या टर्म्स आपण शिकलात कुठल्या कुठल्या, अगेन आय रिपीट, वी स्टार्टेड विथ व्हॉट इज GST, देन व्हॉट इज SGST, व्हॉट इज CGST, राईट, फ्रॉम व्हेन GST केम इन टू फंक्शनिंग. ओके, देन यू हॅड GSTIN, ते 15 असतात, त्याची लेंथ 15 असते, परंतु त्याचे 4 भाग असतात असं आपण बघितलं. पहिला जो नंबर आहे, 2 नंबर्स पहिले 2 डिजिट्स, तो स्टेट कोड, नंतर पॅन नंबर या व्यापाऱ्याचा, नंतर I विच इज रिप्रेझेंट्स 1 रजिस्ट्रेशन. ओके, I represents 1 registration, it is uniform for all. Then Z is uniform for all actually, आणि 5, आणि आत्ता जो आपण सर्व विषय बघितला त्याच्यामध्ये 5 जे आहे ती चेकसम डिजिट आहे. त्यामुळे मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये जरा आपण सुधारणा करूया. 27, त्याच्यानंतर ABCD E, देन 1 2 3 4 H. Okay, then I, then what, Z, and then 5. असे हे जे भाग आहेत त्याच्यामध्ये हा स्टेट कोड, दिस इज पॅन नंबर, देन दिस इज I represents 1 registration. Okay, then Z is uniform for all, and this is checksum digit. I told Z5 is checksum digit in the previous part. No, 5 is the checksum digit. So this is checksum digit. This is uniform for all. Okay, then this is 1 registration. Then this is PAN number, and this is state code. Okay, so this is how the thing is done. हे जे काही भाग आहेत त्याचे याच्याबाबत तुम्हाला चांगली माहिती पाहिजे. देन वी सॉ व्हॉट इज HSN कोड. HSN कोड म्हणजेच काय होतं बघा, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. बघा, ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड. प्रत्येक गुड्स जी विक्री जाते त्याला एक HSN कोड दिलेला आहे, फिक्स्ड असा. SAC, SAC फुल फॉर्म ऑफ सर्व्हिस अकाउंटिंग कोड. सर्व्हिसेस ज्या आहेत त्यांना सुद्धा एक कोड दिलेला आहे, दॅट इज SAC. ओके, द रेट ऑफ GST फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आर डिफरंट, वॅरिंग फ्रॉम 0% to 28%. मॅक्सिमम GST हा 28% आहे आणि मिनिमम नथिंग, 0. मग तुम्हाला काही आयटम्स माहिती पाहिजेत की ज्यांच्यावर GST आकारला जात नाही. इलेक्ट्रिसिटी आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, नो GST ऑन दीज आयटम्स. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर इज डिस्कस्ड इन दिस पार्ट ऑफ द lecture. Now we will proceed further and see one invoice. Okay, we will use the book for that. This particular diagram which is there, we will use that. Okay, basically you are supposed to learn by using your books, and books you must be properly working on. बघा आता टॅक्स इनव्हॉइस जो आहे ना, टॅक्स इनव्हॉइस फॉर गुड्स परचेस, सम सॅम्पल एक त्यांनी दिलेला आहे. मग इथे बघा हा पहिला कॉलम्स कसे आहेत बघा, सिरियल नंबर, HSN कोड, नेम ऑफ द प्रॉडक्ट. म्हणजे आता पेढे जर आपण घेतलं तर त्याचा हा HSN कोड आहे, हा फिक्स्ड असतो. रेट तुम्ही लिहायचा आहे. मग क्वांटिटी, किती पेढे किती घेतले, चॉकलेट्स किती घेतली, आईस्क्रीम किती, याचं हे क्वांटिटी. मग टॅक्सेबल अमाऊंट, जेवढं तुम्ही विकत घेणार. आता इथे बघा पेढे 400 रुपये पर KG आहे, त्यांनी 500 ग्रॅम घेतले म्हणजे अर्धा किलो घेतला म्हणून 200 रुपये. मग त्याच्यात GSTचा रेट किती बघा, रेट 2.5% आहे. CGST आणि SGST पण 2.5%, म्हणजे एकूण 5%. त्यातला निम्मा सेंट्रल गव्हर्नमेंटला, निम्मा स्टेट गव्हर्नमेंटला, म्हणून CGSTचं कॅल्क्युलेशन 2.5% होणार, SGSTचं पण 2.5% होणार,
म्हणजे हे 5 आणि हे 5 म्हणून आपल्याला जेव्हा पेढे मी परचेस करणार त्यावेळी 10 रुपये आपणाला जास्त द्यावे लागतील. म्हणजे आपणाला ते अर्धा किलो जे पेढे आहेत ते 400 रुपये जरी त्याचा रेट असला तरी GSTचा विचार लक्षात घेऊन 210 रुपये 200 रुपयांच्या ऐवजी तुम्हाला पे करावे लागणार. असा हा टॅक्स इनव्हॉइस असतो. मग ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत बघा. इथे सप्लायर, कुणाकडून आपण हे सर्व विकत घेतले पेढे, तो सप्लायर. ज्या दुकानदाराकडून तुम्ही हा माल घेताय ना तो तुमचा सप्लायर आहे. दॅट पर्सन इज सप्लाईंग यू ऑल दिस डेटा, ऑल दिस गुड्स. म्हणून ते सप्लायरचं नाव, त्याचा ॲड्रेस, मग इथे GSTIN त्याचा जो आहे आयडेंटिफिकेशन नंबर तो येईल. त्याच्यानंतर त्याचा ईमेल वगैरे हे सर्व आलं. मोबाईल नंबर आला. मग इनव्हॉइस नंबर GST/110 इनव्हॉइस डेट, म्हणजे हे कधी झाली खरेदी. मग हे त्याचे कॉलम्स आहेत बघा. इथे त्यांनी सर्व डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला बघा. इथे इन द इनव्हॉइस वी सी सम न्यू वर्ड्स, प्लीज एक्सप्लेन देम. वेद म्हणाला तो, म्हणजे विद्यार्थ्याचा आणि हा संवाद. CGST, SGST आर 2 कंपोनंट्स ऑफ GST. CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हे आपल्याला माहिती आहे. ओके. त्याच्यानंतर व्हॉट इज द राईट मोस्ट कॉर्नर विथ अ लॉंग क्यू ऑफ नंबर्स अँड अल्फाबेट्स, म्हणजे हे व्हॉट इज दिस GSTIN. ओके. डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर, GSTIN इज मॅन्डेटरी फॉर द डीलर हुज ॲन्युअल टर्नओव्हर. मी हे सर्व सांगितलं आहे तुम्हाला. यू नो दॅट पॅन नंबर हॅज 10 अल्फा न्यूमरस. सिमिलरली GSTIN हॅज 15 अल्फा न्यूमरस. मग त्याच्यामध्ये काय काय असतं हे सर्व इथे दिलेलं आहे. 27 हा महाराष्ट्राचा कोड आहे वगैरे. HSN कोड म्हणजे काय त्याचं पण आपण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. काय बघा, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड, त्याला HSN कोड म्हणतात. म्हणजे पेढा हा एक आयटम आहे ना, त्याचा HSN कोड हा फिक्स आहे. चॉकलेटचा HSN कोड, आईस्क्रीमचा HSN कोड, प्रत्येक गुडला एक HSN कोड युनिक असा असाइन केलेला आहे. हा आपल्या मनाने नाही लिहायचा, दॅट इज असाइन्ड. तर तो तुम्हाला इथे दिसतो. त्याच्यानंतर त्या आयटमचं नाव, त्याचा रेट, किती आपण खरेदी केलं ती क्वांटिटी, त्याच्यावरची जी काय अमाऊंट असेल ती टॅक्सेबल अमाऊंट, मग जो काही त्या आयटमचा GST रेट असेल त्याप्रमाणे इथे तुमचं कॅल्क्युलेशन होणार. फॉर एक्झाम्पल इथे बघा, ब्रेड 35 रुपये त्याचा रेट आहे. एक पॅक घेतलेला आहे म्हणजे 35 रुपये, पण त्याच्यावर 0% GST आहे. ब्रेडवर GST नाही आकारला जात म्हणून 0%. आणि मग हे सर्व कॅल्क्युलेशन होऊन ही GST टॅक्स इनव्हॉइस फॉर गुड्स परचेस. दिस इज वन सॅम्पल, बट यू मस्ट स्टडी दिस सॅम्पल प्रॉपरली. प्रत्येक भाग त्यातला काय आहे, पुढे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला देणार ते लोक, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील की ते इनव्हॉइस तयार करा, म्हणून टॅक्स इनव्हॉइस तुम्ही डेव्हलप करा. यू शुड अंडरस्टँड ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ दॅट टॅक्स इनव्हॉइस. ओके. सो आय होप you enjoyed this lecture on financial planning. We will go for the further part in the next lecture. Till then, goodbye. I again appeal you to subscribe my channel Maths Made Easy and take advantage of all these lectures. Thank you.